नमस्कार मित्रमैत्रिणींनो, स्वागत आहे तुमचं ममताज रेसिपी मराठी या यूट्यूब चॅनलमध्ये। पिकलेल्या आंब्याचं सीझन चालू आहे, तर त्याच आंब्याचं आपण घरीच मँगो आईस्क्रीम कशी बनवायची हे पाहणार आहोत। घरच्याच फ्रीजमध्ये मँगो आईस्क्रीम बनवणार आहोत। मँगो आईस्क्रीम बनवण्यासाठी आपल्याला लागणार आहे मँगो कस्टर्ड पावडर। तर मी इथे 2.5 चमचे कस्टर्ड पावडर घेते। हे मँगो फ्लेवरचं आहे। 2.5 चमचे एका काचेच्या बाउलमध्ये काढून घेऊयात। आता हे कस्टर्ड पावडर दुधाने भिजवायचं आहे। दूध पाहिजे तसं टाकायचं आणि मिक्स करायचं। कस्टर्ड पावडरचा अगदी आईस्क्रीम सारखा स्मेल येतो। दुधाने छान मिक्स करून घेऊ, अगदी गाठी राहिल्या नाही पाहिजे। दुसरीकडे एका भांड्यामध्ये 2 कप आपल्याला दूध काढून घ्यायचं आहे। हे दूध आपल्याला तापवून घ्यायचं आहे। दूध आधी तापवलेलं होतं, परत एकदा तापवायचं। तर गॅस पेटवून घेतला, त्यावरती हे दुधाचं पातेलं ठेवलं। दुधाला छान उकळी आल्यानंतर आपल्याला यामध्ये कस्टर्ड पावडर घालायचं आहे। सर्वप्रथम चवीनुसार गोड घालायचं, म्हणजे साखर मी इथे 2 चमचे साखर घालते। साखर दुधामध्ये छान विरघळवून घ्यायची। दुधाला उकळी आले की त्यामध्ये कस्टर्ड पावडर घालून घेऊयात। एकीकडे कस्टर्ड पावडर टाकायचं आणि एका हाताने मिक्स करायचं, म्हणजे त्यामध्ये गाठी तयार होणार नाही। पाहू शकता, दूध आणि कस्टर्ड पावडर छान मिक्स झालेला आहे आणि घट्टसर असं झालेलं आहे। साधारण 5 मिनिट हे कस्टर्ड पावडर आणि दूध शिजवून घ्यायचं आहे। आता यामध्ये अर्धा चमचा विलायची पावडर घालून घेऊ आणि मिक्स करूयात। गॅस मी बंद केलेला आहे। 5 मिनिट झाले होते। आता आपल्याला मँगो आईस्क्रीम बनवण्यासाठी एक पिकलेला आंबा लागणार आहे। आंब्याचा मधला गर मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घ्यायचा। हवं तर तुम्ही कप्पाने मोजूनही घेऊ शकता किंवा एक बंद आंबा टाकला तरीही चालेल। तर अशा पद्धतीने आंबा कट केलेला आहे। आता हे दूध आणि आंबा मिक्स करून घेऊयात। मिक्स केल्यानंतर मिक्सरच्या जारमधून आपल्याला छान बारीक असं करून घ्यायचं आहे पेस्ट। हे सर्व मिश्रण 2 वेळा मिक्सरच्या भांड्यामधून काढून घेणार आहे। पाहू शकता, अगदी बारीक असं आईस्क्रीम सारखं झालेलं आहे। आता हे एका काचेच्या बाउलमध्ये काढून घेते। राहिलेला गरही मिक्सरच्या भांड्यातून काढून घेते। थोडा गर टाकल्यानंतर त्यामध्ये ड्रायफ्रूट्स टाकलेले आहे। हवं तर तुम्ही ड्रायफ्रूट्स मिक्सही करू शकता। अशा पद्धतीने आईस्क्रीममध्ये ड्रायफ्रूट्स टाकल्याने आईस्क्रीम आणखी चविष्ट बनते। आता परत वरतून ड्रायफ्रूट्स टाकून घेते आणि हे आईस्क्रीम आपल्याला फ्रीजरमध्ये ठेवायचे आहे। साधारण 8 तासानंतर आपले आईस्क्रीम बनवून तयार होईल। यावरती मी फॉइल पेपर लावते आणि रबरने पॅक करून घेते। तर चला, आईस्क्रीम तयार आहे। फ्रीजरमध्ये ठेवूयात। साधारण 8 तास आपल्याला ठेवायचं आहे। 8 तास झालेले आहे। 8 तासानंतर मँगो आईस्क्रीम बनवून तयार झालेली आहे, पाहू शकता। तर चमच्याच्या साहाय्याने एका काचेच्या बाउलमध्ये आईस्क्रीम सर्वांना खायला देऊ। अगदी कमी साहित्यामध्ये घरीच मँगो आईस्क्रीम बनवणं खूप सोपे आहे, तर एकदा नक्की बनवून पहा। तर तुम्हाला मँगो आईस्क्रीमची रेसिपी कशी वाटली ते कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा। पुन्हा भेटूया असंच एका छानशा रेसिपीसोबत। तोपर्यंत मस्त खा आणि काळजी घ्या। आणि हो, ममताज रेसिपी मराठी या यूट्यूब चॅनलला लाईक करा, कमेंट्स करा, शेअर करा आणि सर्वात महत्त्वाचं, चॅनलला सबस्क्राईब करून बाजूच्या बेल आयकॉनवरतीही क्लिक करा।